जरा. हो सर, तुम्ही जाऊ. लाला बँकेत या. लाला बँकेत या. लाला कोऑपरेटिव्ह बँकेचे कैलासवासी संस्थापक अध्यक्ष वंदनीय किसनराव वानखेडे उर्फ अण्णा यांची आज 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राजगुरुनगरमध्ये ब्रँच स्थापन झाली. हा केवळ प्रकाश शेठ आणि माझा आग्रह होता अण्णांना. त्यावेळेला अण्णांनी एका मिनिटात कोणताही न विचार करता पूर्वी दुसऱ्या ठिकाणी होती, या ठिकाणी आणण्यामध्ये आमचं योगदान त्यावेळेला अण्णांच्या कृपेने निर्माण झालं. आणि अण्णांनी कोणताही शब्द न डावलता प्रकाश शेठची जागा घेतली, स्वतःच्या मालकीची जागा झाली. अण्णांनी त्यावेळेला राजगुरुनगरमध्ये अनेक संस्था होत्या, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे पुढे विचार न करता एका मिनिटात शब्द दिला की मी या ठिकाणी बँकेची ब्रँच आणतो. हा आम्हाला त्या काळातल्या परिस्थितीनुरूप सार्थ अभिमान आहे. आणि अण्णा हे व्यक्तिमत्व असं होऊन गेलं, केवळ खासदारच नाही परंतु लोकनेते म्हणून आपण देशामध्ये त्यांना मानतो. असंही व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून अर्बन बँकेच्या अनेक लाला अर्बन बँकेच्या ब्रँचेस निघाल्यात. त्यात राजगुरुनगर बँक ही चांगल्या प्रकारे प्रॉफिटमध्ये आहे. राजगुरुनगरची जनता अशी आहे की घेतलेले कर्ज परत फेडण्याचं त्यांचं एक मनोदय असतं आणि राजगुरुनगरच्या लोकांना जे घेतलेच पैसे ते देण्यामध्ये समाधान वाटत असतं. मी या माझ्या कॉलेजच्या निर्मितीसाठी अण्णांना विनंती केली होती की मला 1 कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे. त्या काळात असलेले ब्रँच मॅनेजर यांना तात्काळ आदेश त्यांनी दिले. यांची कागदपत्र नंतर येतील. आज यांना 50 लाख रुपयाचा तुम्ही सुरू करा. मला 50 लाख रुपये त्या एका दिवसात दिले त्यांनी. त्यामुळे माझं कॉलेजचं निर्मिती झाली आणि वरचा बांधला झाला. हा मला अण्णांच्या संदर्भामध्ये गर्वाने सांगावंसं वाटतं. त्यांनी माणसाची पारख केली आणि त्या पारखेनुसार माझं MBA कॉलेज आज त्या ठिकाणी चांगलं चालू आहे. मी त्या काळात घेतलेली रक्कम बँकेला वेळोवेळी फेडून दिलेली आहे. बँकेक माझ्याकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 नवा पैसा राहिला नाही. उलट बँकेचा आग्रह असा आहे की मला असे चांगले खातेदार तुमच्या माध्यमातून संबंधांचं जे रिपेमेंट वेळेवर करणार आहेत अशांची यादी द्या किंवा त्यांना सांगा. मी अण्णांना म्हटलं जरूर सांगा, परंतु आपल्याकडे माणसाचा अभिमान आहे. मी पुन्हा एकदा अण्णांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन करून या ठिकाणी थांबतो. आणि या ठिकाणी आलेले आजचे अण्णांचे नातू हा बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत, याचाही मला सार्थ अभिमान आहे. अण्णांच्या पावलावरती पाऊल टाकून ते बँकेची प्रगती निश्चित करतील यात काही शंका नाही. एवढाच मला आत्मविश्वास वाटतो आणि मी या ठिकाणी एवढेच माझे विचार बंद करतो. रामकृष्ण हरी.